की म्हणे आम्ही मावळे. अरे तुम्ही भेकड मावळे. शिवाजी महाराजाचा कोणता मावळा सुरतला पळून गेला, गुवाहाटीला पळून गेला, गोव्याला गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला? कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा? ते आदिलशहा पुढे पण थकले नाही, तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली. श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीएला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला. उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली. मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल, नवीन माणूस आहे. उदय सामंत, तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेला? पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता, त्याच्याशी तुम्ही काय करून बसला हे तुम्हाला विचारण्यासाठी. अजितदादा म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला. 2-4 वेळा उपमुख्यमंत्रीपद, जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना. काय दिलं नव्हतं? काय अन्याय केला काकांनी? आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात. केवढा चांगला काका. तर साहित्यात संततेची जाणा जे देही उदास. हे देही उदास आहेत काय? सत्तेचे भुकेले आहेत सगळे असे संत येत आहेत. ईडी ग्रस्त मित्रपक्ष असं म्हणता येईल त्यांना. बिचारे ईडीच्या भीतीने गळपटून तिकडे गेले. आजच मी ऐकत होतो एकनाथ शिंदेचं की म्हणे आम्ही मावळे. अरे तुम्ही भेकड मावळे. असे भेकड असतात मावळे. शिवाजी महाराजाचा कोणता मावळा सुरतला पळून गेला, गुवाहाटीला पळून गेला, गोव्याला गेला आणि पोलीस संरक्षणात मुंबईला? कोणता मावळा आला शिवाजी महाराजाचा? कशाला बदनामी करता आमच्या महाराजांची? कशाला नाव घेता शिवाजी महाराजांचं? ते आदिलशहा पुढे पण थकले नाही, तुम्ही तर अमित शहाच्या समोर नांगी टाकली. कशाला नाव घेता? यांच्या ताब्यात सध्या सगळ्यात जर कोण ज्या यंत्रणेने लाज सोडलेली आहे अशी यंत्रणा म्हणजे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ बीजेपी, ईडी. पूर्णतः ईडी या देशाची पूर्णतः विकली गेली 2 माणसांना. पगार आमच्या जीवावर घेतात, आमच्या करातून पगार घेतात आणि सेवा मात्र 2 माणसांची चाकरी करतात आणि प्रत्येकाला धरून नेतात. इतकी वाईट वेळ आली या ईडीवर की पश्चिम बंगालमधल्या एका गावात यांच्या अधिकाऱ्यांना मारलं लोकांनी, बाहेर काढलं. मी त्या मारण्याचं समर्थन करत नाही. मी व्यवस्थावादी माणूस आहे. मला हे माहिती आहे की व्यवस्थेवर हात नसतो उचलायचा, नाही तर सगळंच नष्ट होऊन जाईल, अराजक माजेल. पण ईडीने समजून घ्यावं की लोकभावना काय आपल्याबद्दलची हे त्या ईडीने समजून घ्यावं. तामिळनाडूमध्ये एका शेतकऱ्याला नोटीस पाठवली. भारतीय जनता पक्षाचा एक नेता आणि त्याची काहीतरी खुन्नस झाली. त्या नेत्याच्या सांगण्यावरून ईडीने त्याला नोटीस पाठवली. त्या शेतकऱ्याच्या खात्यात 400 रुपये होते. त्या शेतकऱ्याला नोटीस पाठवली. अनिल देशमुखांचा काय गुन्हा होता? अनिल देशमुखांवर आरोपपत्र कितीचं होतं? 100 कोटीचा आरोप लावला होता अनिल देशमुखांवर. आणि जेव्हा हायकोर्टात विचारलं की ही फॅन्सी फिगर वाटते, तुम्ही खरा आकडा सांगा, त्यावेळेला यांनी सांगितलं की 1,71,00,000 खरा आकडा असं त्यांनी सांगितलं. 100 कोटीचा चार्ज लावता आणि 1,71,00,000 सांगता. त्याच्यावर एक कोर्ट म्हणाले की ठीक आहे, 1 रुपयाचा हा सुद्धा गुन्हा आहे, एक पुरावा त्याचा. यांना एकही पुरावा देता आला नाही. ईडीने अफिडेव्हिट केलेलं आहे हायकोर्टमध्ये की आम्ही हे हिअरसे म्हणजे सांगोवांगीवर आम्ही हे आरोपपत्र दाखल केलं. सांगोवांगीवर आरोप करता तुम्ही? संजय राऊत यांची केस काय आहे? त्यांच्या भावाकडून, सख्या भावाकडून त्यांनी 50 लाख रुपये चेकनी त्यांनी घेतले होते उसने. भावाभावात व्यवहार होऊ शकत नाहीत का? ते त्यांच्या 3ही अफिडेव्हिटमध्ये राज्यसभेत 3 वेळा संजय राऊत गेले. 3ही अफिडेव्हिटमध्ये ती नोंद आहे. तो काळा पैसा नाहीये, नाही तर तो नोंद झाली नसते. मग ते भावाचा काहीतरी त्या दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीशी संबंध लावला आणि संजय राऊतांना अटक केली. हायकोर्टने विचारलं की अटक का केली असं हायकोर्टने विचारलं. अटक करण्याचा हा मामलाच नाहीये, 2 भावांमधला व्यवहार हे हायकोर्ट म्हणे. पण दहशत दाखवायची या, आता इथे अनेक नावं आहेत, मी नावं पण नाही घेऊ इच्छित आजकाल ना. मला काही ते लोकांचे तर नावं पण नाही घ्यावे वाटत. असं वाटतं काय कशासाठी बोलायचं. पण लक्षात घ्या, हे जे सुरत मार्गे गुवाहाटी सुरू झालं तिथं गेलेला प्रत्येक जण बरबटलेला आहे म्हणून तो गेलेला आहे, हे लक्षात घ्या. श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या पीएला जेव्हा ईडीने चौकशी सुरू केली त्यावेळेला यांच्यातला मावळा गळपटला. हे सगळे जे गेले यातला एक माणूस मला शुद्ध दाखवा ज्याला ईडी लागणार नव्हती. मी सार्वजनिक आयुष्यात बोलणं सोडून देईल, पण माझं आव्हान आहे, एक निष्कलंक दाखवा यांच्यात गेलेला. हे सगळे ईडीला घाबरले, गळपटले होते. आता वायकर पण गेले वाटतं का? एक मी किस्सा सांगतो. हे मी किस्से सांगत नाही, मी राजकीय लोकांशी झालेले संवाद सांगत नाही, पण एक मुद्दा मी रत्नागिरीत उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतोय. उदय सामंतांसाठी हा किस्सा सांगतो. उदय सामंत शिक्षण मंत्री होते आणि परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल काहीतरी गंभीर गोष्ट तयार झाली होती. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली उदय सामंतांच्या बद्दल. मी टीका करणारी पोस्ट लिहिली. तुम्हाला हे पहिल्यांदा सांगतोय, मी कोणाशी झालेला संवाद डिस्क्लोज करणार नाही. राजकीय नेत्यांचे आमचे संवाद, तुमचे संवाद, सगळ्यांचे संवाद हे जाहीर सांगायचे नसतात. पण एखादा माणूस कुटुंब कसं समजतो स्वतःचं आणि कुटुंबातले कशी गद्दारी करतात त्याच्यासाठी मी कथा सांगतोय.
उदय सामंतांवर मी खरमरीत टीका केली. मला उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि ते म्हणाले काय चुकी असेल तर तो सांभाळून घेईल, नवीन माणूस आहे. उदय सामंत, तुम्हाला काय कमी दिलं होतं म्हणून तुम्ही गुवाहाटीला गेलात? हे रेकॉर्ड आहे. तिसरी सभा होती कारण 3 पक्षांतर झालेत. राष्ट्रवादी पण झाली, शिवसेना पण झाली, सगळी. आता चौथा त्यांचा पक्ष असेल तो कोणी समजून घ्यावा. हे मी उदय सामंतांनाही आजपर्यंत सांगितलं नव्हतं, पण मी आज सांगतोय की तुम्हाला सांभाळून घेणारा वडिलांच्या जागचा एक माणूस होता, त्याच्याशी तुम्ही काय करून बसलात हे तुम्हाला विचारण्यासाठी. ही खाजगी संवाद आहे, सांगू नये हा. पण एखादा माणूस कुटुंब प्रमुखासारखी पक्षातल्या लोकांची कशी जिम्मेदारी होते हे मला त्यांना सांगायचं म्हणून हा किस्सा सांगितलं. कोणत्या वाटेल त्या पक्षात जा, काय करायचं ते करा. महाराष्ट्राच्या जनतेला दोन्ही पक्षात झालेली गद्दारी आवडलेली नाही. आम्ही एवढ्या सभा घेतोय, लोक उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल अतिशय चांगलं बोलतात, उलट त्यांना सहानुभूतीचा आता फायदा होणार आहे असं आमच्या लक्षात. अशोक चव्हाणांना काय कमी दिलं होतं काँग्रेसने? काय द्यायचं राहिलं होतं? आली ईडीची नोटीस की गेले. असे सभेला बसले आमच्या समोर. राजनजी तुम्ही नक्की जाणार नाही, पण इतर लोक सभेला समोर बसले तरी धडधड करायला लागला आता की कोण काय जाय. तुम्ही नक्की जाणार नाही, मला खात्री आहे तुमची. आणि पाहत होता अशोक चव्हाण त्या तंबूत. बरं, जाणारे एकसारखे. आता वायकर सुद्धा म्हणे राज्याच्या भल्यासाठी. काय भलं करणार आहे राज्याचं? आधी काय केलं तुम्ही म्हणून आता भलं करणार आहे? काहीतरी थापा मारायच्या लोकांना. कशाचं भलं? स्वतःची अटक वाचवायची. एवढंच एक स्कीम मोदीजींनी आणलेली आहे. मोदीजींच्या त्या स्कीमचं नाव आहे की जेलपेक्षा बंगला बरा, हे नाव आहे त्याचं. भ्रष्टाचारांचा एकच नारा, जेलपेक्षा बंगला बरा मंत्रिपदाचा. काय भूमिका आहे मोदीजींची भ्रष्टाचारावर? काय बोलतात मोदी? ना खाऊंगा ना खाने दूंगा. कोणत्या बाबतीत ती सिद्ध झाली कधी? उलट ते असं झालं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, अशी घोषणा झाली तुमची. ती काय आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. अजितदादा म्हणे काकांनी माझ्यावर अन्याय केला. 2-4 वेळा उपमुख्यमंत्रीपद, जन्मल्यापासून राज्यमंत्रीपद सगळंच होतं ना. काय दिलं नव्हतं? काय अन्याय केला काकांनी? आणि याला जर अन्याय म्हणत असाल तर असे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळत जगात. केवढा चांगला काका अन्याय करणारा. मोदीजींनी सांगितलं 70,000 करोड का बहिणोर भाईयो. ते रेकून बोलतात ना, ते धर्मेंद्र बोलायचा तसा त्या सिनेमामध्ये. तो ते कमी नाही, मैं तेरा खून पी जाऊंगा, त्या टाईप मध्ये भाषणाचीच भाषा ती. आता काय बोलायचं? बहिणोर भाईयो, 70,000 करोड का घोटाला, नॅचरली करप्ट पार्टी. आठवतं का ते? तिसऱ्या दिवशी तर अजितदादा शपथ घेताना दिसले आम्हाला. ही तुमची भूमिका भ्रष्टाचारावर. हसन मुश्रीफ, ईडीची केस लागली, आत गेले, काय झालं की नाही, अटक झाली नाही मला माहित नाही, लक्षात नाही माझ्या. बाहेर आल्यावर जसेच भाजपात आले, यांचा वकील म्हणला यांची केसच आठवत नाही म्हणला मला, ईडीचा वकील. काय बोलायचं? किती सांगायची उदाहरणं. या देशातली भ्रष्टाचाराची जी जननी आहे ती मोदी आणि शाह आहेत हे मी म्हणतो, कारण ते प्रत्येक भ्रष्टाचाराला अभय देत आहेत. प्रत्येक भ्रष्टाचाराचं आज हक्काचं घर काय भाजपा झालं तर ते या दोघांमुळे झालंय. आणि त्यामुळे मोदीजींनी आता या इलेक्शनला जे आले सांगायला ना खाऊंगा ना खाने दूंगा, तर त्यांना फलक दाखवा. अजित पवार, प्रताप सरनाईक, अमुक तमुक दाखवून टाका फलक त्यांना. हे तुमचेच सगळे चेले चपाट. भ्रष्टाचारावरची भूमिका तो घेईल जो पैसा येणारी साधन सुचिता बाळगेल, तो भूमिका घेईल. हे काय भूमिका घेणार? यांनी तर पीएम केअर फंड मध्ये 3,000 कोटींना चुना लावलाय आपल्याच कंपन्यांना, सरकारी कंपन्यांना. 3,000 कोटी रुपये पीएम केअर फंडला गेले. तो फंड खाजगी का काय कोणाला माहिती नाहीये. तो आरटीआय मध्ये नाहीये पीएम केअर फंड, तो खाजगी ट्रस्ट आहे. हे काय भूमिका घेणार? इलेक्ट्रोरल बॉन्ड्स आता उद्या जाहीर होईल. 10,000 कोटीचे भाजप लाभार्थी आहे त्याचा. इलेक्ट्रोरल बॉन्ड म्हणजे कोणी पैसे द्यायचे कोणाला कळायचं नाही. आणि ती एसबीआय जी तुम्हाला मला केवायसी साठी 10 वेळा फोन करते, आपल्या खात्यात पैसे असो नसो, निर्लज्जपणे सांगते की 3 महिने लागणार आहे डेटा द्यायला. आज सुप्रीम कोर्टने झापाडलं म्हणून बरं झालं, नाही तर संपूर्ण लाच सोडली एसबीआयने. तुम्ही अशी उत्तरं देता, तुमचे पगार आमच्यामुळे होतात. इथले पेन्शनर तुमच्याकडे डिपॉझिट ठेवतात की तुमची बँक बुडणार नाही, कॉपरेटिव्ह बँक नाही, आणि तुम्ही एवढी लाच सोडता की तुम्ही 2 लोकांसाठी एवढ्या पातळीत जाऊन सांगता की 3 महिने डेटा देणार नाही, जो की ऑनलाईन डेटा तुमच्याकडे आहे. असंही करता तुम्ही. भ्रष्टाचार यांचा सगळ्यात मोठा होता तो नोटाबंदीमध्ये होता, लक्षात घ्या. नोटाबंदीच्या बाबत अर्थ विश्लेषक आणि काय काय लोक म्हणतात की ती चूक होती, निर्णय चुकीचा नव्हता, निर्णय डोकं जागेवर ठेवून घेतलेला होता. त्याच्यामध्ये 20% कमिशन कोणी कोणी खाल्लं ते लक्षात घ्या. या रत्नागिरी शहरात अनेक लोकांच्याकडे तेव्हा नोटा असतील 1000च्या, आपल्याकडे सगळ्यांकडे होता. चलन असतं ते सगळ्यांकडे असतं. चलनाचा असा द्वेष नसतो करायचा. चलन हे वेगळ्या प्रकारचं ते आर्थिक चलन वलनातलं आहे. पण असो, काहीतरी खोलचट कल्पना कोणीतरी ते अर्थतज्ञ म्हणवणारे यांच्या डोक्यात घालतं की म्हणजे मोठ्या नोटा असल्या तर भ्रष्टाचार होतो. अरे पण नोट महत्वाची नसते, तिची बाजारातली किंमत महत्वाची असते, हे लक्षात घ्या ना. अमेरिकेत $100 सगळ्यात मोठी नोट आहे, खरं आहे.
पण $100 सकाळी सचिन नरोडे सांगतील, सकाळी घरून निघालेला माणूस ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं करून परत पण येतो ना घरी. इथे 100च्या नोटीत बाहेर तरी जातो का? पेट्रोलचं 110 रुपये करून ठेवलं तुम्ही. आता निर्बुद्धपणाचा कळस असं लोकांना आधी वाटलं. आता हे लक्षात येत आहे की नोटाबंदी हे षडयंत्र होतं आणि 20% कमिशन कोणत्या लोकांनी देऊन पैसे चलनात आणले ते लक्षात घ्या. नोटा कोणी बदलून दिल्या? रत्नागिरीतल्या एका तरी श्रीमंत माणसांनी आत्महत्या केली का नोटाबंदीमुळे? मला सांगा. महाराष्ट्रात कुठेही केली नाही. हे 20% कमिशन कोणी खाल्लं?